खरेदी खताच्या प्रतीसाठी 9,000ची लाच मागणारा नाना रंगेहात अटक। चाळीसगाव येथे खरेदी खत व सूची क-02च्या प्रमाणित प्रती देण्यासाठी 9,000 रुपयांची लाच मागणाऱ्या खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले। ही कारवाई 4 मे रोजी करण्यात आली। या प्रकरणातील आरोपी सुनील शिवदास निकम वय 47 राहणार आनंदवाडी जुना मालेगाव रोड चाळीसगाव याने तक्रारदाराकडून आधी 5,000 रुपये स्वीकारले होते आणि उर्वरित 4,000 रुपये नक्कल देताना देण्याची मागणी केली होती। मात्र तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली। त्यानुसार एसीबी पथकाने पडताळणी करून सापळा रचला। कारवाई दरम्यान आरोपीने खरेदी खत व सूची क-02च्या प्रती देताना 4,000 रुपये स्वीकारताच त्याला पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली। नागरिकांना आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की शासकीय कामासाठी कोणीही लाच मागितल्यास त्वरित तक्रार करावी।